नमस्कार, शुभ्रास रेसिपी ब्लॉगमध्ये मी तन्वी तुमचं खूप खूप अगदी मनापासून स्वागत करते. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर लवकरच बाप्पाचं आगमन होणार आहे आणि सगळ्यांची तुमचीसुद्धा तयारी चालू असेल आणि माझीसुद्धा तयारी चालू झालेली आहे. साफसफाई तर झालेली आहे थोडीफार, अजून थोडीशी मला साफसफाई करायची आहे आणि डीमार्टचं सामान आणून झालेलं आहे. तर सकाळी मी डीमार्टमध्ये गेले होते, तर तुम्हाला सांगते मी डीमार्टमधून काय काय आणलेलं आहे. तर इथे मी बघा राईस आटा आणलेला आहे, तांदळाचं पीठ आणलेलं आहे. तर डीमार्टमध्ये ना मोदकाचं पीठ असं होतं, संपलेलं होतं. कधी कधी असंच होतं, सकाळी गेलो ना लवकर की मग काही काही सामान तिथे नसतो. तर हे बघा मी मग हे भागीरथीचं आणलं तांदळाचं पीठ आणि हे डीमार्टचं 1 किलो आणि हे 1 किलो दोन आणून ठेवलेलं आहे. आता समजा मिळालं दुकानात हे मोदकाचं पीठ तर मग ते सुद्धा मी आणेन. आणि तेल आहे इथे सफोला 1 टी आणि आहे तांदूळ, तांदळाच्या 2 पिशव्या, त्या तांदळाच्या आहेत 2 पिशव्या. हे आहे गहू आहे 10 किलो गहू आणले आणि तांदूळ हे 15 किलो तांदूळ आहेत दोन्ही मिळून. त्यानंतर गहू आहे तिथे दोन्ही मिळून 10 किलो आणि साखर आहे 5 किलो. त्यानंतर गूळ आहे 1.5 किलो. बिस्किटचे पुडे आहेत आणि तूप आणलेलं आहे. हा मी चितळेचं आणलेलं आहे 1 किलो आणि 1 किलो हे हल्दीरामचं, असं हे 2 आणलेले आहेत. 2 किलो तूप आहे आणि गुळाची पावडर सुद्धा आणून ठेवलेली आहे. पटकन पावडर सुद्धा टाकता येते ना मोदक करताना म्हणून. आणि अजून दुसरं सामान आहे ते सुद्धा दाखवते. आणि आता इथे डाळी कडधान्य आहे. तर आणि हा डबा आहे ना स्टोरेज बॉक्स आहे, मला आवडला हा म्हणून मी हा घेतलेला आहे. आणि चॉपिंग बोर्ड, स्टीलचा चॉपिंग बोर्ड घेतलेला आहे. तर काय झालं, लाकडी चॉपिंग बोर्ड किती 3-4 लाकडी चॉपिंग बोर्ड घेतले आणि ते सगळे तुटत होते. आपण धुतो ना ते, त्यामुळे जास्त टिकत नाहीत. मग हा स्टीलचा चॉपिंग बोर्ड घेतलेला आहे. तर असा आहे हा चॉपिंग बोर्ड आणि याची किंमत आहे 229 रुपयाला आहे हा. आणि कसं कायमचं झाला ना स्टीलचा घेतला तर म्हणून हा घेतला. आणि तिथे गुलाबजामचं हे पॅकेट आणलेलं आहे. एक दिवस गुलाबजाम करायला होती गणपतीमध्ये म्हणून. आणि हे शेवया आहेत, शेवयांची खीर करता येईल. त्यानंतर आहे चण्याची डाळ. तर चण्याची डाळ थोडी जास्त आणलेली आहे. बुंदीचे लाडू करायचे आहेत मला आणि पुरणपोळ्या वगैरे काय करता येतील. नंतर ही रवा आहे, एक दिवशी शिरा करता येईल किंवा आप्पे करता येतील म्हणून. आणि ही खोबऱ्याची कोकोनट पावडर, जे खोबऱ्याचं केस आहे ते. पापड आहे, मीठ, हिंग आणि हिरवे वटाणे 1 किलो आणलेले आहे. आणि मटकी आहे अर्धा किलो, मूग अर्धा किलो. त्यानंतर ही चवळी आहे, ती सुद्धा अर्धा किलो आहे. काळ्या डोळ्याची चवळी असं म्हणतात, ती खूप छान चविष्ट असते ती. तर ही चवळी आणलेली आहे अर्धा किलो. आणि चणे आहेत, हिरवे चणे अर्धा किलो. त्यानंतर तूर डाळ आहे, तूर डाळ सुद्धा ही 2 किलोपेक्षा जास्त आहे, 2.25 किलो आहे. आणि इथे हे आहे मैदा आहे. दुसरं आहे इथे हँगर आहे, हे बघा हे 10 हँगर आहेत. आणि काय होतं, कपडे सुकत नाहीत असे आपण वाळत घालतो स्टँडला वगैरे, हँगरला लावले की सुकतात तरी. आणि पावसाचं बघा ना किती हे झालेलं आहे. तर गणपती आता येणार आहेत आणि पाऊस चालूच आहे. तर त्यासाठी मी ते हँगर घेतले, कारण हँगर आहेत माझ्याकडे अजून 12 हँगर आहेत. आणि हे घेतले अजून 10, पण मग कपडे व्यवस्थित सुकतात ना हँगरला म्हणून. आणि हे पडदे आहेत बघा. त्यानंतर हे सगळं क्लिनिंगचं वगैरे घेतलेलं आहे. याच्यामध्ये क्रीम, लिक्विड, हे कात्या आहेत भांडी घासण्याचे. त्यानंतर कोलगेट, हे सुद्धा साफसफाई करण्यासाठी, टीव्ही पुसण्यासाठी वगैरे. हे आपले किचनचे ऑइल असतात ना ते आहेत. त्यानंतर हे हरपिक आहे, हे हरपिक आहे. आणि इथे मी मिस्टर मसाले घेतलेले आहे. तर हे दर महिन्याला मी घेत नाही, पण कधीतरी घेते. तर असं छान स्प्रे केलं
आणि पुसून काढलं की स्वच्छ होतं, त्यामुळे घेते. नाहीतर मग मी विनेगर वगैरे वापरते. पाण्यामध्ये थोडंसं विनेगर टाकलं ना आणि थोडंसे विम लिक्विड, त्याच पण छान स्वच्छ होतं. आणि पेपर डिश घेतलेले आहेत, कोणतं पाहुणे वगैरे येतील त्यांना फराळ वगैरे काय खायला देण्यासाठी. त्यानंतर हे लिक्विड आहे भांड्याचं कपड्याचं आणि कपड्याची पावडर, असं सगळं घेतलेलं आहे. आणि ही एक बादली घेतलेली आहे, तर छान आहे, मोठी कपडे वगैरे ह्यात म्हणजे धुण्याचे कपडे वगैरे ठेवता येतील म्हणून ही घेतलेली आहे. तर अशी डिमार्टची खरेदी झालेली आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्समधून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूला जे बेल आयकॉन आहे ते सुद्धा क्लिक करा. धन्यवाद.